आमच्या बकऱ्या नायजेरियन रॉफ जातीच्या आहेत. ह्या युजली डेअरीसाठी असतात आणि आमचं सेल्फ सफिशियंट जर्नीमध्ये आम्ही आमचं घरचं दूध ह्या बकऱ्यांपासूनच घेतो. सो ह्या बकऱ्या युजली प्रीडॉमिनेंटली त्यांचं A2 मिल्क असतं. जेनेटिकली इकडे म्हणजे टेस्ट करतात, पण बकऱ्या म्हणजे नायजेरियन रॉफच्या बकऱ्यांचं दूध टेस्ट करायची गरजच नाही पडत, कारण का बाय डिफॉल्टच ते A2 मिल्क असतं. आता A2 मिल्क म्हणजे काय आजकाल फार फेमस झालं आहे, पण त्याच्यात असं केसेन असतं की जे आपल्याला ह्युमन बॉडीसाठी पचायला खूप सोपं असतं. असं पण म्हणतात की नायजेरियन रॉफ बकऱ्यांचं दूध एकदम ह्युमन कन्झम्पशनसाठी खूप सोपं, म्हणजे ह्युमन बिईंगच्या दुधासारखंच असतं, म्हणजे आपल्या आईच्या दुधासारखंच पचायला सोपं असतं. ॲक्च्युली गाईच्या दुधासारखं सुद्धा लागतं. खूप हाय प्रोटीन असतं, हाय फॅट असतं, पण लागायला इतकं छान सुंदर गोड लागतं. तर आमचं हे सेल्फ सफिशियंट जर्नी आम्ही आमच्या भरपूर स्टोरीजमधून शेअर करतो की आमच्याकडे का हे फार्म ॲनिमल्स आहेत. तर हा व्हिडिओ तेवढ्यासाठी. दूध रोज म्हणजे ऑलमोस्ट 1 लिटर दूध मिळतं आम्हाला, आणि आम्ही बकऱ्यांचे पिल्लं पण ठेवतो बरोबर, कारण का असं नको की काही जे डेअरीचे बिझनेस करतात ते त्यांच्या बाळांना विकून टाकतात आणि मग फक्त त्यांचं दूध काढतात. तर आम्ही तसं नाही करत. आम्ही पिल्लं 1 महिन्याचे होईपर्यंत दूध काढतसुद्धा नाही, आणि त्याच्यानंतर मग आम्ही घ्यायला चालू करतो. पण खूप सुंदर लाईफ आहे हे, अगदी सॅटिस्फॅक्टरी, मनालासुद्धा छान वाटतं आणि मग त्यांची मस्ती बघायला पण छान वाटतं. थँक्यू बघितल्याबद्दल, धन्यवाद, बाय बाय.